लाज धरा पाहुण जरा जनाची मनाची, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. अहो ध्यान धरा जरा, हिची कदर करा, हिचं काळीज समजून घ्या. कधीतरी हे बोल तुम्ही ऐकलेच असतील. लोककलावंतांची कला पाहताना आपल्या डोळ्यासमोर त्यांचे हावभाव, त्यांच्या गीताचे बोल आणि कानावर आदळणारा संबळचा आवाज मनाला खिळवून ठेवतो. पण त्यांच्या व्यथा आणि त्यांच्या आयुष्याची दुसरी बाजू काय असते हे सांगायचं झालं तर ही दृश्य पहा. डोक्यावर ना छप्पर, ना लाईट, ना पाण्याची सोय. हे दाम्पत्य पोटाची खळगी भरण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील उक्कडगाव या ठिकाणी गेल्या दशकभरापासून वास्तव्य करतंय. सोमनाथ माळी आणि शीतल माळी असं या दाम्पत्याचं नाव आहे. इथे स्थायिक झाल्यानंतर त्यांना 3 लेकरं झाली. जन्मताच गरिबी, त्यात अनेक वर्ष स्थलांतर करून उक्कडगावमध्ये विसावा घेतल्यानंतर हे गोंधळी कलाकार दाम्पत्य लोककलेची पालखी समर्थपणे खांद्यावर पेलतंय. आमचं एका कार्यक्रमावर भागतच नाही. कसं आहे, लोकांकडून पैसे याजानं काढावं लागते. तर लेकरांना काय विषय यायला लागलं, खर्च वही पुस्तक लागतंय. मग लोकांकडून याजाकडून काढून मी तेवढं काम हे करते, शाळेचं भरते. शासनाकडून काही भेटलं का नाही? नाही आणि सध्या तर काय नाही. कुठं राहताय? हा, कुठं राहताय? राहायला इथंच आहे की उकडगावातच आहे. हे घरशी आहे आपल्या याच्या फॉरेस्ट खात्यातली जागा आहे. शासनाकडनं काय अपेक्षा तुम्हाला? अपेक्षाची काय, मला घरकुल भेटावं, लेकरांची आपली सुविधा म्हणजे जरा यातली ही करावी. कुठे जावं तिथं जरा शाळेचं ही फी जी मागते ती कमी करावी. सोमनाथ माळी हे मूळचे नाशिकच्या पंचवटीचे. त्यांचे पूर्वज गोंधळी कलाकार होते. गोंधळी कलेचा वारसा घेऊन सोमनाथ जेजुरीत आले. त्यावेळी एक लहानगी अनाथ मुलगी त्यांना भेटली. जेजुरीच्या देवाला सोडलेली ही मुलगी म्हणजेच त्यांची आत्ताची पत्नी शीतल माळी. लहानग्या मुलीचा सांभाळ करून पुढे त्याच मुलीशी लग्न करून सोमनाथ माळींनी संसार थाटलाय. जागरण गोंधळाच्या सुपाऱ्या कमी येतात काही टायमाला साहेब. कोणी 10,000 देतं, कोणी 15 देतं. 2-2 बाया त्यांना 4-4 हजार रुपये त्यांना द्यावं लागतं रात्रीची नाईट. मग आमच्याकडे 6 महिने भाडोत्रीचे आणि परत टमटमही भाडोत्री. मग त्यांना बी पैसे जातात. आम्हाला काय टायमाला 500, काय टायमाला 600, काय टायमाला 1000 रुपये भेटतात कार्यक्रमाच्या वतीनं. कसं भागतं तुमचं? आमचं काहीच भागत नाही साहेब. हा, काय भागत नाही आमचं. या जणी काढतो, काय दुखण्याचं काय दुखायला लागलं तर या जणी पैसे काढतो आम्ही. हो. शासनाकडून तुम्हाला काय भेटलं? शासनाकडून काहीच भेटलेलं नाही अजून. पण आमचं असं म्हणणं आहे, शासनाने आम्हाला काही घरकुल द्यावा, आम्हाला काही मदत करा. आमचं तेवढंच मागणं आहे शासनाला सुद्धा. लहानपणापासूनच शीतल देखील जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ लागल्या. गोंधळी कलेत त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. आता सोमनाथ आणि शीतल माळी हे दाम्पत्य एकत्रित गोंधळी कार्यक्रमात सहभागी होऊन उदरनिर्वाह करत आहे. त्यांच्याविषयी तिथले स्थानिक गोंधळी कलाकार सांगतात. ह्यांना पगार मानधन काही मिळावा वर्षाकाठी, काही म्हणजे ह्यांच्या लेकरा बाळाच्या सोयीसाठी ह्यांनी घर बीर काही मिळावा जरा शासनाकडून, ही माझी अपेक्षा आहे. की ह्यांचं बी जरा राहण्याची, बसण्याची, उठण्याची, ह्यांच्या लेकरा बाळाची सोय एक चांगल्यापैकी सरकारनं करावी ही माझी इच्छा आहे. ह्यांना म्हणजे सरकारकडून मदत हे भेटली पाहिजे. यांची खूप हालाकीची परिस्थिती आहे. म्हणजे लेकराचे शिक्षण हे ह्यांचे व्हायला पाहिजे. आता लहान लहान लेकरं आहेत, त्याच्यामुळे हे व्हायला पाहिजे ह्यांचं. आणि यांचं सध्या उदरनिर्वाहाच्या संदर्भात हे काय हेच असं म्हणजे कार्यक्रम हे करूनच उदरनिर्वाह करतात हे. अच्छा, काय अपेक्षा तुम्हाला काय वाटतं, शासनाने काय मदत करायला नाही का? घरी द्यायला पाहिजे, राहायला लेकराच्या शिक्षणाचं हे बघायला पाहिजे शासनानं थोडं. गोंधळी समाजाचे अनेक प्रश्न अजूनही तसेच आहेत. ना कुणाला सरकारच्या वतीने मानधन सुरू झालंय, ना त्यांच्यापर्यंत कुठल्या योजना पोहोचल्यात.
स्वातंत्र्याच्या 75 नंतर देखील विकासाच्या बाबतीत हलगीवाले, संबळवाले असे अनेक लोककलावंत उपेक्षित असल्याचंच त्यातलंच हे एक उदाहरण आहे. संस्कृती टिकावी म्हणून तुटपुंजा मानधनावर तर कधी भाकरी, मीठ, पिठावर आयुष्य काढावं लागतंय. म्हणतात ना, कला ही झोपडीतच जन्माला येते, पण ही कला झोपडीतच मरू नये. आता तरी ग्रामपंचायतीने त्यांच्याकडे लक्ष द्यावं आणि सरकारकडून त्यांना घर तरी मिळावं हीच माफक अपेक्षा. रहीम शेख, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन, सोलापूर.